नमस्कार, वेलकम टू ट्रॅव्हल विथ मयुरेश व्लॉग चॅनल. आणि मी आहे आता जीवधन फोर्टच्या एकदम टोकावरती. हा आहे जीवधन किल्ला. सातवाहन काळापासून म्हणजेच इसवी सन 250 पासून किल्ला अस्तित्वात असल्याचं मानलं जातं. ह्या किल्ल्याचं मुख्य कार्य होतं प्रसिद्ध असा नाणेघाट जो व्यापारासाठी वापरला जातो त्याच्यावर देखरेख ठेवायची आणि शत्रूंपासून त्याची रक्षा करायची. या किल्ल्यावर तशी मोठ्या युद्धाची नोंद नाहीये, परंतु इथे शेवटचा निजामशाह जो मुर्तुजा प्रिन्स होता त्याला इथे बंदी म्हणून मुघलांनी ठेवलं होतं. या किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे कातळात कोरलेले दगडीच्या पायऱ्या आणि प्रसिद्ध असा हा वानरलिंगी सुळका. तर आता हा वानरलिंगी सुळका साहसी पर्यटनाचा आकर्षण केंद्र झालाय, तर ही तयारी त्याच्यासाठीच चालू आहे. तर आपण इथे करणार आहोत झिप लाईनिंग आणि रॅपलिंग. तर चला जाऊयात आपण जीवधन किल्ल्यावरती. तर हा आहे सीझन 2 फोर्ट 7 आणि हा माझा सोलो ट्रेक आहे. आज कोणीच नाही आलाय बरोबरती, मी एकटा आलोय. पण हा तिथे एक आता रॅपलिंग आणि व्हॅली क्रॉसिंग पण करणार आहे मी इथे जीवधनला वानरलिंगी सुळक्यावरून. तर त्याच्यामुळे खाली एक दुसरा ग्रुप आहे पुणे आणि मुंबईचा, तर त्यांच्याबरोबर ती मी करणार आहे. पण मित्रांमध्ये कोणी नाही आलाय माझ्यावर. तर चला बघूयात जीवधन फोर्ट आणि व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंग. लेट्स गो. पहाटेचे 4 वाजलेले आहेत. मी आहे माझ्या गावाला आणि गावावरून मी निघालोय जीवधन फोर्टला. इथून 2 तास तरी लागतील जीवधन किल्ल्याच्या पायथ्याला जायला. सकाळ आहे, रस्ता मोकळा आहे, गाडी चालवायला खूप छान मजा येते. छान गाणी ऐकत मी चाललोय जीवधन किल्ल्यावरती. जवळपास 1 तासाच्या ड्राईव्ह नंतर मी पोहोचलोय पुण्य अशा शिवजन्मभूमीत जुन्नरला. जीवधनसाठी जुन्नरमधूनच यावं लागतं. इथून डावीकडे गेले की शिवनेरी किल्ला आहे, आपण तो आधीच केलेला आहे. मी चाललोय सरळ. जुन्नर क्रॉस केल्यावरती एकदम अरुंद असा रस्ता आहे. पाऊण तास त्या रस्त्यावरती ट्रॅव्हल केल्यानंतर जवळपास मी पोहोचलेलो आहे पायथ्याला जीवधन किल्ल्याच्या. मी इथे 5:45लाच पोहोचलो होतो, तर पण नंतर मला वाट बघावी लागली कारण की हे मुंबई आणि पुणेवरून येणारा ग्रुप अजून आला नव्हता. आता ते आलेले आहेत आणि आपण चालू करूया जीवधन किल्ल्याचा ट्रेक. ट्रेक चालू झालेला आहे. आता किती वाजलेत? आता 7 वाजलेत. मी 5:30ला आलो इथे. 1.5 तास मी इथे आराम केलेला आहे. मला आधी सांगितलं होतं 5:30ला यायचं. मी 5:30ला पोहोचलेलो आहे, पण आम्ही आता 7:30 वाजता ट्रेक चालू केलेला आहे. हा बघा माझ्या मागे. चलो. ग्रुप आल्यानंतर आम्हाला सर्कल करून इथे थोडंसं त्या रॅपलिंगची आणि व्हॅली क्रॉसिंगची माहिती देण्यात आली आणि त्याचबरोबर आम्हाला हेल्मेट आणि हार्नेस दिले, जे आम्हाला घेऊन स्वतःच वर चढायचंय. तर मोठा ग्रुप आहे. मला एका ग्रुपमध्ये टाकलं. मी सोलो आलो होतो, तर त्याच्यामुळे मला एका ग्रुपमध्ये टाकलेलं. इथे सचिन पानसरेंना भेटलो होतो, म्हणजे कॉल केला होता. ते इथलं सगळं बघतात, ऑनलाईन बुकिंग वगैरे घेतात. तर मग मला इथे एका पुण्याच्या आणि मुंबईच्या ग्रुपमध्ये टाकलेत. आज तुलनेने कमी लोक आहेत, फक्त 15-20 जणच आलेले आहेत, तर त्याच्यामुळे लवकर होण्याचे चान्सेस आहेत. हा बघा व्ह्यू मागे. वाव. हा खाली डायरेक्ट आपल्याला कोकण दिसतोय, कारण की माळशेज घाट उतरल्यानंतर हा वानरलिंगी सुळका खालून दिसतो आपल्याला. तर इकडे नीट बघितलं तर तो रस्ताही दिसेल. हा आहे नाणेघाट, जिथे सूर्यकिरण पडलेले आहेत आणि तो खाली दिसतोय ते आपलं कोकण. किल्ल्याची चढाई तशी अवघड नाहीये. 1 ते सव्वा तासामध्ये आपला किल्ला चढून होईल. सुरुवात तर सपाट चाल आहे. फक्त हा जो पॅच दिसतोय आपल्याला, हा दगडी पायऱ्या चढून आल्यानंतरचा हा कल्याण दरवाजाचा पॅच, तो थोडासा ॲडव्हेंचरस आहे. इथे अशी रशी वगैरे बांधून ठेवली आहे, तो पकडून आपल्याला वर चढावं लागतं आणि मग डायरेक्टली आपण कल्याण दरवाजात पोहोचतो. हा, आता काही जण बोलू शकतात आम्हाला त्या रस्सीची वगैरे गरज नव्हती, आम्ही असंच चढलो. किल्ल्यावरती बघण्यासारखं म्हणजे कातळात कोरलेल्या ह्या पायऱ्या आणि त्याच्यानंतर इथे एक धान्य कोठार आहे आणि त्याचबरोबर मंदिर आहे एकदम टॉपवरती. पण सगळे अवशेष आहेत, बाकी काही असं वाड्या वगैरे दिसलेलं नाही आहे तिथे. हा बघा 360 डिग्री व्ह्यू. मी एकदम टॉपवर आहे.
किल्ला फिरून झाल्यावरती मग मी आलेलो आहे आपल्या व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंगच्या पॉईंटवरती. तर ही बघा चालू आहे तयारी व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंगची. तो समोर आहे वानरलिंगी सुळका. आपल्याला ह्या टोकावरून व्हॅली क्रॉस करून वानरलिंगी सुळक्यावर जायचंय आणि तिथून खाली रॅपलिंगने उतरायचंय. व्हॅली क्रॉसिंग जवळपास 400 फूट आहे आणि रॅपलिंग 350 फूट आहे असं सांगितलं जातं. 5 फीट नीचे आने तक, 4 से 5 फीट नीचे आने तक आपको वो रोप है ना टाइट लगती है, तो आपको धीरे धीरे उसको, मतलब सिंपली क्या होता है रैपलिंग में, हा बघा, हा सुळका मी उतरून आलेलो आहे पूर्ण. तर झालेलं आहे रॅपलिंग पण आणि व्हॅली क्रॉसिंग पण. व्हॅली क्रॉसिंगमध्ये ॲक्च्युली आपल्याला काही करायचं नसतं, फक्त आपण सोडून देतो आणि आपल्या बॉडी वेटमुळे आपण खाली येतो. पण रॅपलिंगमध्ये आपल्याला स्वतःला करायचं असतं. एका हाताने रस्सी सोडायची असते, खाली खाली यायचं असतं, बॅलन्स पकडायचा असतो. पहिले 5 मिनटं वाट लागली होती, मग नंतर टेक्निक कळाल्यावरती मी आलो खाली. पण मजा आली, मस्त रॅपलिंग केली. एवढी मोठी रॅपलिंग मी फर्स्ट टाइम केली. मी ॲक्च्युली शाळेत असताना पण एकदा रॅपलिंग केली होती आणि नंतर दुर्शेतला पण केली होती, पण ते छोटे छोटे रॅपलिंग्स होते, तेवढे मोठ्या नव्हत्या. ही खूप धमाल आली. तर आजचा माझा फर्स्ट फेबचा माझा जो नियम असतो किंवा माझं ट्रेडिशन आहे की फर्स्ट फेबला काहीतरी ॲडव्हेंचर करायचं, तर मी केलेलं आहे. आता जीवधनवरून निघालो मी. माझ्या मागे जीवधन दिसतोय तुम्हाला. आणि आता मी आलेलो आहे इथे नाणेघाटला. नाणेघाट 0 किलोमीटर आणि हा दगडी रांजण आणि हा इथे रस्ता संपलाय आणि हा इथून नाणेघाटचा रस्ता सुरू होतोय. बांधकाम केलेलं आहे चांगलं. इथे मंदिर आहे वरती. तर हा नाणेघाटचा घाट आहे पूर्णपणे. हा रस्ता सरळ कोकणात उतरतो. हा झिगझॅग रूट पण आहे, पायी झिगझॅग रूट आहे. मी सिक्कीमला आम्ही तो झुलूक झिगझॅग पॉइंट बघायला गेलतो, पण आपल्या इकडेही हा झिगझॅग पॉइंट आहे. इथे मस्त मोठी गुफा आहे, छान राहू शकता इथे आणि हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. सकाळी सकाळी काय मस्त वाटेल. हे बघा, मसुरीला वगैरे आपण विंटर लाईन बघायला जातो, पण आपल्या इथे नैसर्गिक इथेही सह्याद्रीच्या कुशीतनं आपण विंटर लाईन बघू शकतो. पूर्वी कोकणातून घाटावरती यायला ह्या नाणेघाटचा उपयोग केला जायचा. तेव्हा एकतर आपला बोरघाट होता आणि तिथे माळशेज घाट आहे आणि मध्ये हा नाणेघाट आहे. ह्याच्यावरतून चढून आलं की इकडे आपल्या इकडे कशा आता टोल नाके आहेत मुंबईला, मुंबईत एंटर करताना तुम्ही टोल भरा, तसाच इथे एक दगडी रांजण ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये जो कोणी इथून चढून येईल त्याने त्याच्यामध्ये टोल टाकायचा असतो. आता हे माहीत नाही की तिकडे पण असं चालायचं का, अरे आम्ही ह्याचे माणसं आहेत, आम्ही त्याचे माणसं आहेत, आम्ही टोल नाही भरणार आणि मग इथे भांडणं वगैरे व्हायची का, ते मला माहीत नाहीत. पण नियमानुसार हा जो रांजण आहे ह्याच्यामध्ये टोल टाकायचा आणि मग पुढे जायचं. तर एक नाणेघाट ट्रेक पण असतो जो खालून सुरू होतो माळशेजच्या आधी आणि इथे येऊन संपतो. तर बरेच जण असं माळशेजवरून इथे आणि मग नंतर जीवधनचा ट्रेक पण करू शकतात. आपण नाणेघाटचा ट्रेक एकदा नक्की करू, तर त्यावेळी नाणेघाट पूर्ण दाखवू. सो आय एम डन फॉर टुडे. आता मी घरी जाणार आहे. नाणेघाट पण केलेला आहे, जीवधन पण झालेला आहे. छान झाली माझी सोलो ट्रिप. नाव 2 तासाचे प्रवास. आय विल बी ऑन माय विलेज. बाय बाय.